भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तरी आज मस्त परसबीच्या शेंगेची भाजी कशी बनवायची ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. प्रथम आता गॅस लावून घेऊ आणि कुकरमध्ये 4 स्पून तेल घालूया. तर जिरं मोहरीसुद्धा तडतडलेले ज्या परसबीच्या शेंगा स्वच्छ धुवून निवडून घेतलेल्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत. जसं आपण गवारीची शेंगा म्हणजे भाजतो त्याचप्रमाणे हे भाजून घ्यायचं आहे. म्हणजे ही भाजी चवीला खूप छान लागते. मग पोळी किंवा भाकरीबरोबर खायला ही छान लागते. हिंग अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ घालूया आणि त्याच्यामध्ये भरपूर असा गार्लिक वापरायचा आहे. मग गार्लिकमुळेच त्याला खूप छान चव येते. कुठलंही वाटण किंवा शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्ये वापरणार नाही आहे. गार्लिकमुळेच त्याला खूप त्या भाजीला चव येते. आणि हे गार्लिक आहे ना बारीक चॉप करून ते तेलामध्ये सोक करून ठेवलेले आहे एकदमच फ्रीजमध्ये. तर 1 स्पून त्याच्यामध्ये लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. जसं तुम्हाला तिखट किती प्रमाणे खाता त्याप्रमाणे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता अर्धी वाटी कोमट पाणी त्याच्यामध्ये घालूया आणि 1 शिट्टी देऊन घेऊया. पटकन ही भाजी तयार होते. म्हणजे 5 मिनटामध्ये तयार होते आणि गॅसवरती असं शिजवून घ्यायचं म्हटलं कमीत कमी 25 मिनटं लागतात. तर अशी पटकन होते भाजी आणि दिसायलाही छान दिसते की नाही. खायला तितकीच सुंदर ही भाजी लागते. कारण गार्लिकचा वापर जास्त केल्यामुळे ही चव एक वेगळीच येते. आणि गरमागरम आपली तयार झालेली भाजी परसबीची पोळी किंवा भाकरीबरोबर खायला तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सर्व करायचं आहे. मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.